स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती मुख्यमंत्री योजना दूत भरती याविषयीची। तर याविषयीची जी उमेदवाराला सर्व जी माहिती लागत आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आणि ती माहिती आपण पाहणार आहोत या मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या GR मधून। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता हा GR आहे 7 ऑगस्ट 2024 चा। आपल्याला दिनांक महत्त्वाचा नाही, तर या भरतीची लागणारी माहिती जी आहे ती महत्त्वाची आहे। तर चला मग आता आपण ती जाणून घेऊया। तर येथे प्रस्तावना आहे, या भरतीबाबतचा एक परिचय आहे, तो जाऊन आपण डायरेक्ट जो मेन मुद्दा आहे त्याच्याकडे वळूया। तर याच्याबद्दलचा शासन निर्णय याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे की या दोन वळीचा अर्थ असा आहे की जो योजना दूत आहे त्याची करावयाची कामे कोणती आहेत। तर ती कामे आहेत की तो योजना दूत असणार आहे त्याने महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांची माहिती जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा, प्रचार करण्याचा, प्रसिद्धी करण्याचा हा त्याचा उद्देश असणार आहे, ही त्याची कामे असणार आहे। तर याच्यासाठी रिक्त पद 50,000 असणार आहेत आणि ही निवड जी आहे ती 2024-25 या आर्थिक वर्षात होणार आहे। तर त्याची उद्दिष्टे आता आपण जे सांगितलं तेच आहे की त्यांचं काम काय असणार आहे। तर त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया कार्यक्रमाची ठळक रूपरेषा, म्हणजे या योजना दूतांची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे, म्हणजेच हे कोणत्या भागासाठी किती योजना दूत असणार आहेत, की यांचे कामे काय आहेत, यांना प्रति महिना किती मिळणार आहे। तर या योजना दूतास 10,000 प्रति महिना मिळणार आहे आणि या योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। आणि ही मुख्यमंत्री योजना दूत जी आहे ती या प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी या योजना दूत जे आहेत ते नेमले जाणार आहेत। तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष। तर तुमची निवड म्हणजे तुमची जो उमेदवार आहे त्याला कशा प्रकारे निवडण्यात येणार आहे, त्याचे निकष कशा प्रकारे असणार आहे। पहिला निकष असा आहे, जो उमेदवार आहे त्याचं वय 18 ते 35 असायला हवं आणि त्याच्यानंतरचा निकष आहे त्याचं शिक्षण जे आहे ती शिक्षणाची पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर तो असायला हवा। त्याच्यानंतर त्या उमेदवाराला संगणकाचं ज्ञान जे आहे ते असायला हवं। त्याच्यानंतर त्याच्याकडे त्याचा स्वतःचा मोबाईल असावा। त्याच्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। त्याच्यानंतर उमेदवाराचा आधार कार्ड असावा आणि ते आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला संलग्न असावं, म्हणजे जॉईंट असावं। तर योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तुम्हाला निवडीसाठी अर्ज करायचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती सादर करायची आहेत। तर त्याच्यामधील तुम्हाला सुरुवातीचा सादर असा आहे, म्हणजे कागदपत्र असा आहे, जो तुम्ही अर्ज केलेला आहे या योजना दूत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज तो तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आयडेंटिफिकेशनसाठी लागणार आहे। त्याच्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात पण त्याच्या बाबतीचा काही पुरावा तुमच्याकडे असेल, एक डॉक्युमेंट असेल, त्याचं प्रमाणपत्र असेल, ते तुम्हाला द्यायचं आहे। त्याच्यानंतर आदिवासाचा दाखला, तुम्ही आदिवासी आहात महाराष्ट्राचे तर त्याचा तुम्हाला दाखला सादर करणं गरजेचं आहे ना या पात्रतेसाठी। तर त्याच्यानंतर तुमचा जो वैयक्तिक बँक खाता आहे त्याचं तपशील देणं महत्त्वाचं आहे, पैसे जे येणार आहेत। तर त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, तुमची ओळख, तुमचा फोटो तो लागणार आहे। त्याच्यानंतर हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबत च्या नमुन्यातील तुम्हाला हमीपत्र लागणार आहे। तर योजना दूताची नेमणुकीची प्रक्रिया ही येथे दिलेली आहे की तुमची नेमणूक जी आहे ती कशा प्रकारे होणार आहे। पण ही नेमणूक कशा प्रकारे होणार आहे हे जाणून तुम्हाला काय करायचं आहे। तर आता आपण थोडक्यात ती माहिती जाणून घेऊया, त्याच्यात सखोल नाही जाता। तर सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदातून नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल, म्हणजे तुमची जी नेमणूक आहे ती वरील जे निकष दिलेले आहे त्याप्रमाणेच होणार आहे। इतकं काही महत्त्वाचं त्याच्यात दिलेलं नाही। जे तुम्हाला महत्त्वाचं आहे ते तर वर तुम्ही आता निकष पाहिले असतील, कागदपत्रे पाहिले असतील, हे तुमचं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये म्हणजे आता या या नेमणूक प्रक्रियेमध्ये हीच माहिती दिलेली आहे। तुमच्यासोबत 6 महिन्याचा करार असेल, तुम्हाला ही शासनाची काही एखादी जॉब नसून ही फक्त एक या योजना दूताची प्रक्रिया एक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची संधी याविषयीची माहिती आहे। किती भागासाठी किती योजना दूत देण्यात येणार आहेत त्याविषयीची माहिती आहे, बाकी काही नसून। तर आता आपण त्याच्याहून ती माहिती तर तुम्ही पाहिली असेल कशा प्रकारे आहे। तर त्याच्यावर महत्त्वाची म्हणजे जी तुम्हाला जाणून घेण्याचं आवश्यक आहे ते काय आहे, तर तुम्हाला निवड झाल्यानंतर तुम्हाला कामे कोणती करायची हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की नाही। तुम्ही झालात, पात्र झालात, पण तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे जर माहीत नाही तर काय उपयोग। तर चला मग आता आपण ते जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचं आहे। तर योजना दूतास संबंधित जिल्हा अधिकारी, माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील ज्या योजना आहेत त्यांची माहिती जी आहे ती घ्यायची आहे, हे तुमचं काम आहे। प्रात्यक्षिक योजना दूतांनी त्यांना नेमणूक केल्याच्या नंतर जो ठिकाण तुम्हाला सक्षम केलं जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन जे तुम्हाला दिलेलं काम आहे ते तुम्हाला
पार पाडणं हे बंधनकारकच आहे। त्याच्यानंतर जो योजनादूत आहे तो राज्य शासनाच्या जी विविध योजना आहेत त्यांचा त्याने प्रचार करावा, त्यांचा प्रसार करावा आणि जी ग्राम पातळी आहे त्याच्यावर जी यंत्रणा आहे त्याच्याशी समन्वय ठेवून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती जी आहे ती त्याने द्यावी, हे त्याचं काम राहील। आणि त्याच्यानंतर योजनादूतास दर दिवशी म्हणजे जो योजनादूत आहे त्याने दर दिवशी काय काम केलेलं आहे, त्याचं काम कसं पार पडलेलं आहे, त्याचं विहित नमुन्यातील अहवाल त्यांनी जो आहे तो ऑनलाईन सादर करावा, अपलोड करावा। तर त्याच्यानंतर योजनादूत त्यांनी सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी, तुम्हाला जी जबाबदारी सोपवलेली आहे ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जे नियम दिलेले आहेत, जे अटी दिलेले आहेत त्याच्या बाहेर काम न करता ते फक्त जे तुम्हाला काम दिलेले आहे तेच तुम्ही करावं। गुन्हेगारी किंवा इतर कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होता कामा नये। आणि असं जर झालं तर तुम्हाला जे तुमच्यासोबत जो करार करण्यात आलेला आहे तो तुमचा करार संपुष्टात आणण्यात येईल आणि तुम्हाला या जबाबदारीतून मुक्त करून तुम्हाला या योजनादूतातून जे आहे ते मुक्त करून देण्यात येईल। म्हणजे तुम्ही आता योजनादूत राहणार नाही। अशा काही प्रकारचा गैरप्रकार जर तुमच्यासोबत तुम्ही जर याच्या योजनादूताच्या प्रक्रियेसोबत जर केला तर तुमची मुक्ती याच्यातून करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती आहे। आणि त्याच्यानंतर योजनादूत अनाधिकृतरित्या गैरहजर राहिला, जर तुम्ही ही कर्तव्य बजावताना जर गैरहजर राहिले किंवा तुमची जबाबदारी सोडून गेल्यास तुम्हाला तुमचं महिन्याचं मानधन जे आहे ते मिळणार नाही। तर अशा काही प्रकारची माहिती होती। ही आपण जी माहिती पाहिली ही होती या GR मधील माहिती आणि हीच माहिती तुम्हाला खूप कामं येणार आहे। यामधील जे निकष आहेत, यामधील जे कागदपत्र आहेत तेच तुम्हाला रिअल लागतात, बाकीची कोणतीही खोटी माहिती याच्यात नाही, कारण हा GR जो आहे तो या योजनादूत भरतीच्या अंमलबजावणीचा GR आहे। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।